दादांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला। अपघाताच्या एक दिवस आधी हा फोन आलेला होता। एनसीपी उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी हा दावा केलेला आहे। फाईल क्लिअर करायची आहे, दादांना हा फोन आल्याचं हिंदुराव यांनी म्हटलंय आणि दादा वाहनानं जाणार होते, बॅगा सुद्धा भरलेल्या होत्या असं प्रमोद हिंदुराव यांचा हा दावा आहे। काय नेमकं अजित पवार यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी झालं होतं या संदर्भात आता वेगवेगळ्या घडामोडी पुढे येत आहेत आणि या संदर्भातल्या आणखी स्पष्टता येऊ लागलेली आहे। तर अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता आणि अपघाताच्या एक दिवस आधी फोन आलेला होता। एनसीपी उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव त्यांनी हा दावा केलेला आहे। तर आप्पा जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो पडत फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटतं मंत्रालयात ती फाईल क्लिअर आहे म्हणून तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणणार 7:30-8 वाजता। तर तरी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते वापर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केलं किंवा सांगितलं की आम्ही रात्रीच बायकार जाणार होतो, परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला। मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल, परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे।